हे गाइस, गुड मॉर्निंग। सकाळच्या वाजले 7:30। आज आहे शनिवार आणि आम्ही आलोय पुणे एक्झिबिशन सेंटरच्या ग्राउंडवर रनिंग करण्यासाठी। आज आपण इथं रनिंग पण करणार आहे आणि वर्कआउट पण करणार आहे फुल बॉडी। आज आपण डंबल्स वगैरे काय नाही, त्यामुळे आपण पूर्ण जोर डिप्स आणि बैठका मारणार आहे आणि जर घरी गेल्यानंतर थोडीशी स्ट्रेंथ असेल तर फिर परत आपण डंबल्स वगैरे वर्कआउट करणार आहे। आता आपण आलोय इथं ग्राउंडवर। आज आपण फुल वर्कआउट करणार आहे आणि वेळ भेटला तर आपण संध्याकाळी पण येणार आहे, कारण आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन लवकर करायचं आहे। तर काही करून आपल्याला करायचंय म्हणजे करायचंय। तर आज आपण फुल त्या ग्राउंडची चक्कर मारणार आहे। चालत म्हणू, पळत म्हणू, रेंगत म्हणू, पण मारणार म्हणजे मारणार। 3-4 तरी मारणार आपण। जवळजवळ एक चक्कर जवळजवळ 2.5 किलोमीटर आहे, 2 का 2.5 किलोमीटर, मला करेक्ट माहित नाहीये, पण 2-2.5 किलोमीटरचा एक चक्कर आहे। आपण गेल्या वेळेस मारला होता, तर आज परत आपण मारणार आहे आणि जेवढे मॅक्स मारता येईल तेवढं मारायचा प्रयत्न करणार आहे। तर बघूया किती घाम निघतो, काय होतं आणि किती दम भरतो, आपल्या शरीराची स्ट्रेंथ पण आपल्याला कळत। हे गाइस, आपण आतमध्ये आलोय। तुम्ही बघू शकता पुणे एक्झिबिशन सेंटर किती ह्यूज आहे, खूप मोठं आहे। तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल, मी तुम्हाला फिरून पण दाखवतो 360 मध्ये। तीन राउंड कंप्लीट झालेत, आणखीन एक राउंड आपण मारणार आहे। खूप जास्त दम भरलाय, हे बघा। अनहेल्दीचं उदाहरण, एकदाही नाही पडली, थोडी पळते, दमते, बसते। त्यामुळं चाला, पळा, रेंगा, पण वर्कआउट करा। माझा पण दम भरलाय, पण मी पळतोय, दम भरला तर परत चालतोय फास्ट, पण थांबत नाहीये। माझं सगळ्या कपल्सांना सांगणं एकच आहे की लेडीजला काय होतं, घरच्या कामातून आणि ऑफिसच्या कामातून वर्कआउट साठी टाइम देता नाही येत, वेळ मॅनेज करता नाही येत। तर तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या आणि तुमच्या बरोबर वर्कआउटला घेऊन चाला, कारण त्यांना स्वतः करणं ते नाही जमणार आहे। जर तुम्ही त्यांना घेऊन गेले तर ऑफकोर्स ते 100% येतील। 5 राऊंड कंप्लीट केले आपण, आता होता शेवटचा राऊंड। तर शेवटचा राऊंड आपण असं बाहेर जाणार होतो आणि आपल्या गाडीकडे जाणार होतो, जिथे आपण गाडी पार्क केली आहे। तर फरक थोडासा डिफरन्स मला जाणवला चालण्यात, ते मी तुम्हाला शेअर करावं म्हणून व्हिडिओ चालू केला। तर आपण जे पहिले 5 राऊंड मारले ते होते सिमेंटचा रोड होता त्याच्यावर। तर त्या सिमेंटच्या रोडवर आपण पळलो, चाललो, त्याच्यावर आपण 5 राऊंड कंप्लीट केले। आणि जो शेवटचा राऊंड आपण घरी जाताना मारतोय तो आहे मातीच्या ग्राउंडवर, म्हणजे पूर्ण जो रोड आहे तुम्ही मागे बघू शकता तो मातीचा आहे। तर त्याच्यावर चालताना मला असं जाणवलं की पाय कमी आदळत आहेत खाली, आणि त्याच्यामुळे गुडघ्याला पेन होत नाहीये। आणि जेव्हा मी सिमेंटच्या रोडवर पळत होतो तेव्हा पाय खूप जास्त आदळत होता, त्यामुळे गुडघ्याला पण त्रास होत होता। तर तुम्हाला जर वर्कआउट करायचं असेल, पळायचं असेल किंवा चालायचं असेल तर जिथं मातीचा रोड आहे, ग्राउंड आहे, तिथं प्रेफर करा ऍज कम्पेअर टू सिमेंटच्या ग्राउंडवर। ओके, तुम्हाला तुमच्या पायांना आराम जाणवेल। 6 राऊंड मारलेत मी आज, 6, जवळजवळ 8 ते 9 किलोमीटर चाललो असेल, पळलो असेल, पण थांबलो नाही, नॉनस्टॉप। जवळजवळ 1.25 ते 1.5 तास चाललोय कंटिन्यू। तर दम खूप भरलाय आणि खूप घाम निघालाय। तर वर्कआउट इथं संपवतोय, आता जाणार आहे घरी। बघू, फ्रेश होतो, थोडीशी स्ट्रेंथ असेल तर डंबल्सचा वर्कआउट करेल, नाही तर डायरेक्ट संध्याकाळी। चला ग्राउंडवरनं निघूया। वर्कआउट करून बाहेर आलो, आता पितोय नारळ पाणी आफ्टर वर्कआउट। आपण आठवड्यातून 2 दिवस येतो, तर वर्कआउट केल्यानंतर आपण नारळ पाणी पिणार आहे। हे आपले DK फिटनेस अँड लाईफस्टाईल या नावासाठी आपल्याला सगळं करायचंय, हे नाव आपल्याला गाजवायचंय। कसं आहे, डाईट सलाड। वर्कआउटवरनं घरी आलो, घरी आल्यानंतर घरी येताना सलाड घेऊन आलो, कारण आपल्याला आठवडाभराच्या डाईटसाठी डेली सलाड लागतं। आपण त्याच्यानंतर घरी आलो, फ्रेश झालो, फ्रेश होऊन आता बसलोय आफ्टर वर्कआउटची मील घेण्यासाठी। तर मी आज काय खातोय तुम्हाला मी दाखवतो। आजच्या वर्कआउटच्या मीलमध्ये आज आपण खूप जास्त कार्डिओ केलाय। तर आजच्या आफ्टर वर्कआउटची मील आहे, अंडे आहेत। अंडे बॉईल करून आपण, नुसते बॉईल केल्यावर खाऊ वाटत नाहीत ना, तर आपण थोडंसं तेल मीठ टाकून, कांदा टमाटर टाकून थोडंसं हलवून घेतलंय। बॉईल केलेले अंडे आहेत, तर खायला खूप छान लागतात। हे तुम्ही पण ट्राय करा, खूप हेल्दी मील आहे।
तर चला मग मिल संपवतो, मग थोडंसं घरची कामं करून घेऊया, कारण आठवडाभरच्या डेली जॉबमुळे आपल्याला घरची कामं वगैरे काही करता येत नाही. तर संपवून घेऊया, तुम्हाला मी दुपारची मिल दाखवतो. तर हे गाईज दुपारचे 3 वाजलेत, आता बसलोय मी जेवण करायला. रोज काय होतं, मी दुपारी कंपनीत जेवण करतो तेव्हा मला तुम्हाला व्हिडिओ दाखवता येत नाही. तर आता मी जेवण करायला बसलो, मी तुम्हाला दाखवतो आज मी काय खातोय. हे आहे सोयाबीन, व्हेज मधला हायेस्ट प्रोटीन सोर्स. सोयाबीन केले फ्राय आणि थोडंसं दही, मस्त खाणार आणि आज ठेवून देणार. आज सुट्टी आहे, आज आराम करणार. तुम्हाला तर माहित आहे सोयाबीन इज द बेस्ट व्हेज प्रोटीन सोर्स. जर तुम्हाला सोयाबीन बद्दल आणखी डिटेलमध्ये पाहिजे असेल तर माझे जुने व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी सोयाबीन बद्दल डिटेलमध्ये तुम्हाला टाकलेला आहे. ते एकदा व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व काही समजून येईल. पण सोयाबीन मध्ये खूप जास्त प्रोटीन असतं, तुम्ही ते कंझ्युम करू शकता.